तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2 डिसेंबर रोजी काही अपवाद वगळता सर्वत्र शांततेत पार पडल्या। परंतु काही उमेदवार न्यायालयात किंवा अपिलात गेल्याने मतमोजणीची तारीख 21 डिसेंबर ठरवण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद नगरपालिकेत सुद्धा 2 डिसेंबर रोजी मतदान शांततेत पार पडले, तर काही प्रभागाची निवडणूक 20 डिसेंबर रोजी होणार आहे। निवडणूक रिंगणात अनेक मित्रपक्षात फारकत झाल्याने अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत तर कुठे सरळ लढतीचे स्वरूप अनेक प्रभागात पाहायला मिळाले। प्रभाग क्रमांक 8B मध्ये महाविकास आघाडीचे शिवसेना उभाटाचे जिल्हाध्यक्ष गजानन वाघ यांनी नगरसेवक पदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल केला होता, परंतु याच प्रभागात त्यांच्याच घटक पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सुद्धा इरफान शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडी होऊन राष्ट्रवादी पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवली। या प्रभागात कुरेशी मुस्लिम समाजाचे मतदान मोठ्या प्रमाणात असल्याने ही लढत भाजपाचे राजू कपले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे इरफान हमीद खान आणि शिवसेना उभाटाचे जिल्हाध्यक्ष गजानन वाघ यांच्यात चुरशीची ठरणार आहे। इरफान शेट्टी यांच्या उमेदवारीने भाजपा किंवा उभाटा यांना फायदा होणार की तोटा, किंवा राष्ट्रवादीचाच उमेदवार तर बाजी मारणार नाही ना, या बाबत मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। काही राजकीय जाणकारांच्या मते या प्रभागात भाजपा, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्ष आणि तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना उभाटा यांच्यात निवडणूक लढत रंगणार असे मत व्यक्त करण्यात आले आहे। या प्रभागात विजय मिळवणे जिल्हाध्यक्ष गजानन वाघ यांना तारेवरची कसरत असून ही त्यांच्या अस्तित्वाची सुद्धा लढाई मानल्या जात आहे, कारण आतापर्यंतच्या निवडणुकीत गजानन वाघ हे येथील स्थानिक मतदारांच्या, त्यातही कुरेशी मतांच्या भरोशावर निवडून येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। परंतु यावेळेस इरफान शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही गठ्ठा मते त्यांच्याच पारड्यात पार पडणार असल्याची चर्चा सुद्धा शहरात आहे। त्यामुळे या निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत तरी या संदर्भात निश्चित वक्तव्य करणे उचित ठरणार नाही। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव।